महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्पकतेमुळे यावर्षी रेकॉर्ड ब्रेक 3,10,000 करोड रुपयांचे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजेच सामंजस्य करार होणार आहेत। त्यामुळेच आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे वडेट्टीवार यांच्या पोटात दुखायला लागले आहे। नमस्कार, मी अरुण सावंत, शिवसेना प्रवक्ता। आपणा सर्वांना माहीतच असेल, गेले 2 दिवस डावोस असा सगळीकडून उद्घोष ऐकायला येतोय, खास करून विरोधकांकडून। आता स्वित्झर्लंड मधील डावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेला कालपासून सुरुवात झाली। आपल्या इथलं सुद्धा महाराष्ट्रातलं शिष्टमंडळ आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर निघालेलं आहे। त्यांच्याबरोबर काही ठराविक मंत्री आहेत आणि अधिकारी वर्ग आहे। आता या डावोसमध्ये जगभरातून सर्व व्यापारी, मोठमोठे नेते, मोठमोठ्या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती या तिथे हजर होणार आहेत आणि वाद संवाद साधला जाणार आहे। यावेळेस असा अंदाज आहे की मुख्यमंत्र्यांच्या कल्पकतेमुळे जवळजवळ 3,10,000 करोडचे MOU म्हणजेच मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे सामंजस्य करारांवरती सह्या होणार आहेत आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक वाढणार आहे। परदेशातून उद्योगपती येथे येऊन विविध प्रकारचे उद्योग सुरू करणार आहेत। ही आपल्या महाराष्ट्रासाठी भूषणावह गोष्ट आहे। महाराष्ट्राचा विकास होणार आहे। यामुळे विरोधकांच्या पोटात जोरदार दुखू लागलेले आहे आणि त्यामुळे त्यांनी नाना प्रकारचे खोटे आरोप करायला सुरुवात केलेली। खास करून त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा नंबर 1 लागतो आणि त्याच्यानंतर त्यांचे इतर साथीदार म्हणजे काँग्रेसचे वडेट्टीवार म्हणा किंवा आणखीन इतर कोणी म्हणा। तर या लोकांना सध्या हे भासवायचे की मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबरचे अधिकारी हे तिथे फिरायला चाललेले आहेत, पिकनिक साजरी करायला चाललेली आहेत असं सांगून ते जनतेच्या मनामध्ये संशय कल्लोळ निर्माण करत आहेत। परंतु जनतेने यांच्या या खोट्या आरोपांना जरा सुद्धा भीक घालू नये, कारण जर हे का सामंजस्य करार झाले तर आपल्या महाराष्ट्राचं भलं होईल। महाराष्ट्र प्रगतीपथावर इतर राज्यांपेक्षा पुढे जाईल। धन्यवाद।